नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे। यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे। मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यात जर एखाद्या व्यक्तीने जात सांगण्याला नकार दिला किंवा आपली जात सांगितली नाही तर काय होईल, असेही विचारले जाते। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण जनगणना कशी होते आणि त्याबाबत कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे आधी जाणून घेऊयात। यावेळेची जातीनिहाय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल असणार आहे। यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर केला जाणार आहे। तसेच जिओ फेसिंगच्या माध्यमातून जनगणना होईल। यामध्ये ओबीसींसाठी एक वेगळा रकाना असेल। आतापर्यंत एससी आणि एसटींसाठी असा एक मोकळा रकाना ठेवला जात असे, कारण आता ओबीसींच्या उपजातींसाठी रकाना ठेवण्याबाबत विचार सुरू आहे। यामध्ये सुमारे 30 प्रश्न असतील। आता जे प्रश्न जनगणनेदरम्यान विचारले जातील आणि याच माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक स्थिती निश्चित केली जाईल। आता जातीबाबत बोलायचं झाल्यास आतापर्यंतच्या जनगणना कायद्यानुसार जात सांगणं आवश्यक नव्हतं। केवळ एससी आणि एसटींना जातीबाबत विचारलं जात असे। आता मात्र जातीनिहाय जनगणना होणार असल्यानं प्रत्येकाला त्याची जात विचारली जाईल। आतापर्यंत जात सांगणं अनिवार्य असेल की ऐच्छिक याबाबतचा कुठलाही कायदा सरकारनं बनवलेला नाही। त्यामुळे सरकार जेव्हा जातीनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना काढेल तेव्हा त्याबाबतचं स्पष्टीकरण हे तिथे देण्यात येईल। तर मग मित्रांनो, आता जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची उत्तरं सर्वांना द्यावी लागणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।